जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. मग ते टेक्निकल असू दे, फायनान्शियल असू दे, ॲस्ट्रॉलॉजिकल असू दे. बरं असंही होतं नाही आहे की नुसतं टेक्निकल तुम्हाला पैसे देते किंवा नुसते ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला पैसे देते. तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी माहिती आहे पण तुम्हाला पण जर तुम्हाला जर तिथे टेक्निकल जर काय पंच करायचं ते माहिती नसेल, बाय करायचं, सेल करायचं किंवा कुठे स्टॉप लॉस टाकायचं किंवा कुठे ट्रेल करायचं आहे, तर तुम्ही पैसेच काढू शकणार नाही ना, कारण ब्रोकर काही येऊन तुमची पंच करणार नाही आहे ती ऑर्डर. बरोबर आहे. बरं नुसतं फायनान्शियल पॅरामीटर्स असेल तर फायनान्शियल पॅरामीटर वर्षातून एकदा म्हणले जातात, बॅलन्स शीट वर्षातून एकदा येते. आता हल्ली 3-3 महिन्याच्या प्रोजेक्टेड बॅलन्स शीट येतात. पण त्या बॅलन्स शीटसुद्धा कशा असतात, डेफिनेटली बँकेकडून लोन घेण्यासाठी ते प्रोजेक्शन्स केलेलं असतं. नॉट नेसेसरी त्याचं कन्व्हर्शन तेवढं त्या ह्याच्यामध्ये होईल. तर मे बी तेवढ्यापुरती ती मुवमेंट येईल, पण त्याच्यानंतर जर मुवमेंट येणार नसेल आणि जर तुमची पोझिशन होल्डला असेल तर डेफिनेटली यू आर गोइंग टू मेक लॉसेस. त्याच्यामुळे नुसती ॲस्ट्रॉलॉजी पैसे देत नाही, नुसतं टेक्निकल पैसे देत नाही किंवा नुसतं फिनान्शियल पैसे देत नाही. इट इज अ ब्लेंड ऑफ ऑल दिस थिंग. म्हणून तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि जर स्टॉक मार्केट जर तुम्हाला करायचंच असेल तर ती पॅशन पाहिजे की आदल्या रात्री बसून आपल्याला ती चार्ट्स बघायला पाहिजेत, सो दॅट आपल्याला कळतं उद्या इथे काय होणार आहे.